तर मित्रांनो, हे मावशीचं घर आहे. तुम्हाला पांदीतून मी येतो आहे, आपण पांदन म्हणतो, ज्या ठिकाणी कायम वाट असते त्याला. आणि कोकणातलं घर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. तर मित्रांनो, हे माडाची झाडं आहेत. त्यामधील एक माड आहे तो स्वतःहून पडलेला आहे, म्हणजे मुळासहित उपळून. हा बघा. तर मित्रांनो, हे बघा, हे पण फणस आहेत इथे पण, आणि इथे पण आहे ते बघा. आता हा तयार होऊन झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी चहापत्तीचं झाड लावलेलं आहे. आणि जे मी झाड बोलत होतो ते हे झाड आहे मित्रांनो, औदुंबराचं. त्या ठिकाणी लहानपणी मी खूप पूजा केलेली तेच, आणि इथे खूप आठवणी आहेत माझे, बघू शकता या ठिकाणी. आता दररोज पूजा वगैरे होतेच. नमस्कार मित्रांनो, बांधकर व्लॉग्स या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत मावशीच्या घरी. मालवण चापेकोल हे गाव आहे. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही की माडाची पूर्ण गर्द राही आहे, तुम्हाला दाखवतोच. आणि ह्या ठिकाणी माझे बालपणच गेलेलं समजा, कारण प्रत्येक गोष्टीत भरपूर काय महत्त्व आहे आम्हाला इथे, कारण लहानपणापासून इथेच होतो मी. दाखवतो मला कसं काय काय ते. तर मित्रांनो, हे माडाची झाड आहेत. त्यामधील एक माड आहे तो स्वतःहून पडलेला आहे, म्हणजे मुळासहित उपळून. हा बघा. आणि पूर्ण माडाची बाग आहे मित्रांनो, होऊ शकता वरच्या टोकावरून खालच्या टोकापर्यंत कमीत कमी 100 माड आहेत. आणि ही माझ्या मावशीच्या सासऱ्याने, म्हणजे आमच्या आजोबांनी तयार केलेली बाग, आणि अजूनही शाबीत आहे, बघू शकता तुम्ही. आणि माडाची अळी म्हटलं तर 12 हांड्याचं पाणी एक वेळे राहणार अशी अळी आहेत, बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर काही नवीन पण झाड आहेत, ती लावण्यात आलेली आहेत. या ठिकाणी 2 झाडं आहेत बघा. ज्या ठिकाणी एखादं झाड मरतं किंवा काही कारणास्तव ते उखळून पडतं, त्यावेळी आपण त्या ठिकाणी दुसरं झाड, म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असेल किंवा नर्सरीतून आणलेलं असेल तर लावतो आपण. आणि ह्या ठिकाणी तर मित्रांनो आवळ्याचं झाड आहे, हे बघा. एकदम मस्त की आवळे. पहिले खूप खायत होतो आवळे, आता खायला भेटत नाही आहेत. आता झाडावर एक पण नाही आवळा. बघू शकता पूर्णपणे शांतता. मित्रांनो, तुम्हाला माड दाखवले. आता त्याचबरोबर मी तुम्हाला मावशीचं घर दाखवतो, बाहेरून दाखवतो. आणि त्याचबरोबर मी जास्त करून ज्या ठिकाणी देवाची पूजा करत होतो ते स्थान तुम्हाला दाखवतो, औदुंबरचं स्थान. पहिलं केवढं होतं आणि आत्ता प्रचंड प्रमाणात मोठं झालं आहे. चला ते जाऊ बघूया. आणि त्याचबरोबर एक झाड दाखवतो मला, अजूनही धरतं आहे, पण मुळासहित पडलेलं आहे, मुळातूनच पडलेलं आहे, ते म्हणजे आंब्याचं झाड. तर मित्रांनो, हे बघा, आता बघाशी बोललेलं तुम्हाला मुळासहित पडलेलं आहे, पण अजूनही झाड आहे तयार. आणि ह्या ठिकाणी 5 आंबे आहेत. 5 काय, भरपूरच आहेत. हे बघा, दाखवतो तुम्हाला. इथे आता आंबे आहेत, इथे 3 आहेत, इथे 1 आहे, आणि समोर 2 आहेत, आणि तिथे
एक आहे. म्हणजे टोटल 7 आंबे आहेत हे झाड. आणि तुम्हाला बोललो ते औदुंबराचं झाड ते तुम्हाला दाखवतो कुठे. आणि पहिलं मित्रांनो पाटाचं पाणी इथून पाट होता, इथून असा पाट होता. आता त्या जागी पाईप लावून पूर्णपणे बंद करून टाकलं आहे. आणि या ठिकाणी पाईप कनेक्शन खोललं की सरळ पाणी तिथे वाहणार. आणि ह्या ठिकाणी चहापत्तीचं झाड लावलेलं आहे. आणि जे मी झाड बोलत होतो ते हे झाड आहे मित्रांनो, औदुंबराचं. त्या ठिकाणी लहानपणी मी खूप पूजा केलेली तेच. आणि इथे खूप आठवणी आहेत माझे, बघू शकता या ठिकाणी. आता दररोज पूजा वगैरे होतेच. त्याचबरोबर जामाचं झाड आहे आपल्या इथे, बघू शकता. आणि समोर विहीर आहे. आणि माझ्या मावशीचं घर, कौलारू घर आहे. आणि त्याच्यासमोर पत्र्याची शेड टाकलेली आहे. आणि आपली गाडी आहे स्वप्नसुंदरी. आणि हे भात शेतीचे कोपरे आहेत, बघू शकता. इकडेच आहेत माडांच्या आजूबाजूला. मित्रांनो इथे मी गार्डन तयार केलं, छोटंसं होतं ते, अजूनही जशाक तसं आहे. आणि ही मुख्य वाट आहे येण्या जाण्याची. आणि समोरच मित्रांनो रोड आहे. आणि या ठिकाणी पोपणीचं झाड होतं ते आता परत येते. हे बघा, ज्या ठिकाणी परत तोडलं होतं परत आता पालवी फुटली. आणि या ठिकाणी फणसाचं झाड होतं ते का आता येणार नाही, कारण मुळासहित काढलेलं. आणि इकडे सागवण आहेत आणि 2 माड आहेत आणि 1 पोपळीचे झाड आहेत. 1 पोपळीचं झाड आहे, इकडे सागवण आहेत. आणि वरच्या साईडला पण मित्रांनो शेतीचे कोपरे आहेत. आणि ह्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे झाड होतं ना इथे, आता बघा इथे झाड नाही आहे, आंब्याचं झाड होतं. वन टाईमला 50,000चा माल, अधिकच म्हणा पण कमी नाही, 50 ते 1 लाखचा माल म्हणजे आंबा देत होता. पण आता सद्यस्थितीमध्ये नाही आहे. तर मित्रांनो हे मावशीचं घर आहे. तुम्हाला पांदीतून मी येतो आहे, आपण पांदन म्हणतो, ज्या ठिकाणी कायम वाट असते त्याला. आणि कोकणातलं घर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. आणि या बाजूला मित्रांनो फणसाची वर झाड आहेत, तुम्हाला दाखवतो फणस किती आहेत ते. तर मित्रांनो रसाळ फणस आहेत, बघू शकता तुम्ही. आणि इथे केळींची झाड आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पण केळी आहेत. बहुतेक असे तुम्हाला ह्याचीच झाडं भेटतील, फणसाची झाडं बघू शकता. या ठिकाणी पण फणसाचं झाड आहे मोठं. ही लाईनच फणसाची आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. एक झाड आहे आंब्याचं. एक फणसाचं झाड आहे. बरोबर समोर दिसते मित्रांनो सर्वात मोठी जात, म्हणजे 2-2.5 फूट लांब लांब व्हायचे, आता कमी झाली आहे साईज. तर ह्यांची साईज ना खूप मोठी असायची फणसाची. त्याचबरोबर पुढे पण आहेत. पुढे पण आहेत ही फणसाची झाडं.
पायाला काठी पण टोचत आहेत. अनवणी पायामुळे अनवणी चालतोय पहिल्यांदाच. हे बघा तुम्हाला लांबूनच दाखवतो मित्रांनो, हे आहेत ते. आणि पूर्णपणे कोकणातला व्ह्यू बघायचा असेल तर नक्की अशा मावशी मामाकडे नक्की या तुम्ही पण. मी पण आलो आणि सुरुवात पण पहिल्या व्हिडिओची आपल्या मावशीच्या घराची विजिटने करतोय. आणि फणस कोणाकोणाला आवडतात नक्की कॉमेंट करून सांगा. तर मित्रांनो हे बघा, हे पण फणस आहेत इथे पण, आणि इथे पण आहे ते बघा. आता हा तयार होऊन झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे तर पूर्ण लाईनच लागली. 1 2 3 4 5 6 7 8 आहेत फणस. आणि याच्यावर किती 1 2 आता भला मोठा आहे बघा, एवढा मोठा आहे बघा, बिग साईज. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल बानकर व्लॉग्स या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाजूचा बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. चला भेटूया अशा का नवीन व्हिडिओ.